ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. इकडे कृष्णाला मारण्यासाठी कंसाने एका मत्त गजाला दारू पाजवून वाटेवर उभे केले होते. वाटेने जाता जाता कृष्णाने सहज दोन्ही हातांनी त्या गजाला उचलून खाली आपटले आणि तो बळीरामासह जाऊन सभेत बसला. त्या समयी कृष्ण शत्रूंना अक्राळ विक्राळ व भयंकर दिसला आणि गवळी समूहाला मात्र अगदी नाजूक, सुंदर व मनोहर असा दिसला. नंद, यशोदा, गोप गोपी कृष्ण प्रेमाने तृप्त झाले. त्यावर त्यास कृष्णाने गोकुळाला परत जाण्यास सांगितले. कंस बाहेरून सिंहासनावर आराम बसलेला दिसत होता, परंतु अंतर्यामी त्याचे काळीज मात्र थरथर कापत होते. कंसाच्या सूचनेवरून प्रथम मुष्टिक व चाणूर हे दोघे सभेतून उठून उभे राहिले. मुष्टिक म्हणाला, कृष्णा, तू खेळाचा फार हौशी आहेस असे ऐकतो, तेव्हा या सभेत तुला योग्य दिसेल त्याच्याशी तू मल्लयुद्ध खेळण्यास हरकत नाही. इतक्यात चाणूर उठून बाहू थोपटून म्हणाला, कृष्णा, आधी तू माझ्याशी खेळून एकदा माझी इच्छा पुरी कर. कृष्ण म्हणाला, धीर धरा, घाई करू नका. मी सर्वांचीच इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर येथवर आलो आहे. त्यावर बळीरामाने मुष्टिकाच्या पाठीवर व कृष्णाने चाणूराच्या पाठीवर एक एक मुष्टिप्रहार केला. ते पाहून कंस चवताळून म्हणाला, दूत हो, ह्या दोघांचे हातपाय आवळून बांधा आणि बाहेर यांना नेऊन शिळेवर आपटून मारा. दुपते खाऊन खाऊन मस्ती चढली आहे गुराख्यांना. इतक्यात शौर्याचा आगर कृष्ण धावत गेला आणि त्याने सिंहासनारूढ झालेल्या कंसाची शेंडी धरून त्याला खाली पाडले आणि त्याच्या हृदयावर एक मुष्टिप्रहार केला. तोच कंसाचा प्राण निघून गेला. खडे काढल्यावर जसे तांदूळ तेवढे शिल्लक राहतात, त्याप्रमाणे सर्व दुर्जनांचा नाश झाल्यामुळे यावेळी मथुरेत केवळ सज्जनच शिल्लक राहिले. दुर्जनांच्या छळापासून आपणास सोडविले म्हणून सर्व सज्जन कृष्णाचे आभार मानू लागले. यापुढे आम्हाला तुझे कधीच विस्मरण होऊ देऊ नको असे म्हणून ते विनवू लागले. कृष्णाने वसुदेव देवकीच्या बेड्या तोडून टाकल्या आणि मातापितरास वंदन केले. शुभ मुहूर्त ठरवून उग्रसेनाला राज्याभिषेक केला. इतक्यात उपाध्याय गर्गमुनी तेथे आले. त्यांच्या सांगण्याने बळीराम व कृष्ण या उभयतांचे मौजी बंधन करून अमूल द्रव्यालंकार देऊन ब्राह्मण तृप्त केले. 4 दिवस सोहळा झाल्यावर मौजी बंधनास आलेले गोकुळवासी जन अत्यंत जड अंतःकरणाने स्वस्थानी परतले. त्यावर अक्रूराने आग्रह करून कृष्णाला आपल्या घरी बोलावून नेले व मनोभावे पूजा केली. त्यानंतर वचन दिल्याप्रमाणे कृष्ण कुब्जेच्या घरी जाण्यास निघाला. इकडे कुब्जा, प्रभु राया तारिया भवापासुनी, प्रभु राया तारिया भवापासुनी, माय बाप मित्र बंधू भगिनी, माय बाप मित्र बंधू भगिनी, तुझ विन मजला नाहीत कोणी, तुझ विन मजला नाहीत कोणी, राया तारिया भवापासुनी, प्रभु राया तारिया भवापासुनी, अनुतापे ध्रुव स्मरता तुझसी, अनुतापे ध्रुव स्मरता तुझसी, शांतविले त्या त्वा ऋषिकेशी, शांतविले त्या त्वा ऋषिकेशी, राया तारिया भवापासुनी, प्रभु राया तारिया
भवापासूनी. प्रल्हाद बाळा पितये छळिता, प्रल्हाद बाळा पितये छळिता. स्तंभी प्रगटला सीतु अनंता, स्तंभी प्रगटला सीतु अनंता. राया तारिया भवापासूनी, प्रभु राया तारिया भवापासूनी. कलिमल धरणा पुंडलिक वरदा, कलिमल हरणा पुंडलिक वरदा. रक्षी रक्षी आपुल्या बिरिदा, रक्षी रक्षी आपुल्या बिरिदा. राया तारिया भवापासूनी, प्रभु राया तारिया भवापासूनी. असे म्हणून विनवत होती. इतक्यात तिला कृष्णाने दर्शन दिले. कुब्जेचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने कृष्णाची पाद्यपूजा करून दूध फळे अर्पण केली. याप्रमाणे कुब्जेचे समाधान करून कृष्ण तेथून परतला. पुढे उद्धव व अक्रूर यांस बरेच दिवस कृष्णाचा गोड सहवास लाभला. यादवांमध्ये फक्त या दोघांनीच भक्तीचे योगे कृष्णास प्रसन्न करून घेतले. एके दिवशी गोकुळातल्या काही गवळणींना कृष्ण दर्शनाची तीव्र उत्कंठा लागली. तेव्हा दही दूध विकावयाचे निमित्त करून त्या मथुरेला गेल्या. कृष्ण ध्यासात मग्न झालेल्या गवळणी दही घ्या दही, लोणी घ्या लोणी असे म्हणण्याऐवजी गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या असे म्हणत वाटेने जाऊ लागल्या. कृष्ण कोणी विकायला आणला आहे असे म्हणून मथुरेतील बायका घरातून बाहेर येऊन पाहू लागल्या. एक म्हणाली, ए गवळणी, काय म्हणालीस? कृष्ण विकायला आणलास? अगं, ज्याने मत्स्यरूप घेऊन शंखासुराला मारले, कूर्मरूप घेऊन मंदराचल पाठीव घेतला, तो एवढ्याशा तुझ्या मडक्यात कसा ग राहील? दुसरी म्हणाली, ज्याने वराहरूप घेऊन हिरण्याक्षाला ठार केले, नरसिंह होऊन हिरण्यकश्यपूला मारले, तो तुझ्या एवढ्याशा मडक्यात कसा ग राहील? तिसरी म्हणाली, ज्याने वामनरूप घेऊन बळीराजाचा गर्व हरिला, परशुराम होऊन 21 वेळा युद्ध करून निक्षत्रिय पृथ्वी केली, तो तुझ्या एवढ्याशा गाडीत कसा ग मावेल? चौथी म्हणाली, ज्याने राम होऊन रावणाचे कंदन केले, गोकुळात अवतरून यशोदेला आपल्या तोंडात विश्वरूप दाखविले, कालियाला हतगर्व केले, कंसदूतांचा चुराडा उडविला, गोवर्धन पर्वत करांगोळीने धरिला, एवढा मोठा मथुरेचा राजा कंसासूर याला देखील त्याने ठार केले, तो कृष्ण तुझ्या शेराच्या मोग्यात मावेल कसा ग? याप्रमाणे बायका गवळणींची थट्टा करू लागल्या. तेव्हा गोपींचे वचन सत्य करण्यासाठी कृष्ण दह्यादुधाच्या गाडग्यातून मुख वर करून पाहू लागला. ते दृश्य पाहून मथुरेच्या बायका आश्चर्यचकित झाल्या. गवळणींच्या अंगावर एकाएकी दही दूध सांडू लागल्यामुळे त्याचे कारण काय असावे हे पाहण्यासाठी त्यांनी आपापली डोक्यावरची गाडगी खाली उतरविली. तेव्हा एकाएकी कृष्ण दिसेनासा झाला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.